माहूर तालुक्यातील महसूल 83 गावात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आयकर भरणारे 200 तर आयकर न भरणारे परंतु सदर योजनेत अपात्र ठरलेले 169 असे एकूण 369 लाभधारक शेतकरी अपात्र ठरवण्यात आले असून वसुली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांच्या माहितीमध्ये त्रुटी असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। त्यांच्याकरिता प्रत्येक गावात ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्याकरिता 11 ते 13 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष मोहीम राबवून माहिती घेण्यात आली असून सर्व यंत्रणेच्या सहाय्याने नवीन लाभार्थ्यांच्या नावांची नोंदणी करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे। नमस्कार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत माहूर तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, त्यामधील ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता करावी आणि आधार ऑथेंटिकेशन, ज्याच्या नंबर चुकलेल्या, डाटा व्हेरिफिकेशन, अशा सर्व ज्या त्रुटी आहेत त्या आपल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत शेतकऱ्यांनी आपल्या गावातच दूर करायच्या आहेत। त्यासाठी प्रत्येक गावाला एक नोडल अधिकारी नेमून देण्यात आलेला आहे। या नोडल अधिकाऱ्यांची माहिती जी आहे ही आता आपण प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत। त्या नोडल अधिकाऱ्यांकडे जाऊन त्या गावातील लोकांनी, शेतकऱ्यांनी आपलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या योजनेमध्ये जे अपात्र लाभार्थी आहेत आणि ज्यांनी आयकर भरलेला आहे अशांना सुद्धा चुकून लाभ मिळालेला आहे, तर त्यांची जी वसुली आहे या संदर्भात त्यांनी तहसीलदार माहूर यांच्याकडे धनादेशाद्वारे अथवा कॅश आपली जी रक्कम आहे त्याची भरपाई करून द्यायची आहे। आणि याची जी वसुली आहे या वसुलीची कार्यवाही पण सुरू झालेली आहे आणि त्यांनी दिलेली जी रक्कम दिलेली आहे त्या रकमेची त्यांना पावतीसुद्धा देण्यात येईल। या संबंधात आमचे माहूर तालुक्याचे जे तलाठी आहेत की ज्यांनी याचं काम केलेलं आहे आणि वसुलीचं काम करायचं, आता आपल्याला अधिक माहिती देतील। ज्या पात्र लाभधारक शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रातील त्रुटीची अद्यापही दुरुस्ती केली नाही त्यांनी आपापल्या गावातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। तसेच चुकून अपात्र असलेल्या लाभधारकांना लाभ मिळाला असेल तर त्यांनी धनादेशद्वारे अथवा रोख स्वरूपात माझ्याकडे रक्कम भरणा करावी, त्याची रीतसर पावती देण्यात येईल। आयकर भरणा करणारे 200 शेतकरी लाभधारक असून त्यांच्याकडून 17,84,000 रुपये येणे बाकी असून त्यातील 1,44,000 रुपये वसूल करण्यात आले आहे। तसेच आयकर न भरणारे परंतु अपात्र ठरलेले 169 शेतकरी असून त्यांच्याकडून 4,94,000 रुपये प्राप्त होणे बाकी आहे। नोडल अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना काही अडचण भरल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्या समस्याचे निराकरण करता येईल। नमस्कार, विश्वास अशोक खोडवल, तलाठी वाई बाजार। पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत माहूर तालुक्यामध्ये जे लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यामध्ये आयकर भरणारे जे लोक आहेत ते 200 शेतकरी लाभार्थी हे अपात्र ठरण्यात आलेले आहेत। तर त्यांच्याकडनं आपल्या माहूर तालुक्यामध्ये 17,84,000 रुपये वसुली आहे। तर त्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत 1,44,000 रुपये त्यांच्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे आणि ती तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले। त्याच पद्धतीने अपात्र ठरलेली त्यामध्ये आयकर न भरणारे परंतु ते या योजनेमध्ये अपात्र आहे असे लोक जे आहे शेतकरी ते 169 शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे। त्यांच्याकडून आपणास 4,94,000 एवढी वसुली करणे क्रमप्राप्त आहे। अशा पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये 11 ते 13 ह्या तारखेमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आलेले होते। त्यामध्ये आपण कुठल्याही शेतकऱ्याचे वसुली बाबत किंवा इतर काही तक्रारी असेल त्याचे निरसन करत आहोत। तसेच काही लोकांचे त्रुटीमध्ये आल्यामुळे त्यांना अनुदान भेटलेले नव्हते, तर तेही लोकांचे आपण पूर्णपणे दुरुस्ती करण्याचे काम चालू आहे। आपल्या महसुली 83 गावांपैकी प्रत्येक गावामध्ये नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले। त्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक हे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहे। त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडने सर्व लोकांची कामं करून घेत आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।